सोनू नक्कीच प्रेमानं सोनू सुद्धा सांगत असतील आणि सुनील भाऊ नक्कीच एक जबाबदारी घेऊन येत असताना आपल्या गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षण लावलं गेले लावत गेले असताना आपण पाहतो गुलाब यासाठी मात्र आपण पाहतो ऑन साईडला बॅकवर्ड शॉट्स करू लागते दिशेने त्यानंतर कव्हर करून नंतर एक शॉट शॉट मिड विकेटच्या रेजरमध्ये त्यानंतर आपण पाहतो थोडासा एक डीप बाउंड्री टच मिड विकेट ऑफ साईडला आपण पाहतो विकेट किपरच्या पाठीमागे एक फ्लाय स्लिप त्यानंतर पॉईंट पॉईंट नंतर कव्हर करून नंतर शॉट मिड ऑफ सामन्याला सुरुवात होते राऊंड विकेटच्या मारा करण्यासाठी तयार यावेळेला पहिल्या चेंडूवरती नक्कीच वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल फटका पाहायला मिळतोय अँड द बिग सिक्स षटकार स्ट्रॉंग झोन मध्ये फटका टाकला होता हवा सुद्धा चालू आहे आणि हवा चालू होत असल्या कारण मात्र नक्कीच चेंडूला गती प्राप्त झाली होती षटकार केल्यानंतर आपण पाहतो प्रत्येकदा 6 षटकाराने स्वागत केले जाते सुनील यांचं दुसरा चेंडू टाकण्यासाठी प्रत्येकदा तयार यावेळेला देखील दमखम दाखवत असताना कॅच घेतला जाईल की नाही परंतु मात्र नक्कीच शानदार कॅच पकडला जातोय ईट का जवाब पत्थर से जात असताना आपण पाहतो की नक्कीच गुलाब यांची महत्वपूर्ण विकेट काढली जाते त्याचवाडी या संघाकडनं पहिला विकेट पहिला झटका लागतोय गुलाबच्या स्वरूपात गुलाब हा फलंदाज बाद होतोय आता मात्र नक्कीच गणेश भाऊ यांना साथ देण्यासाठी येतोय अंबादास सिनियर प्लेअर जुने ठाकूर या संघाकडनं कारण गुलाब बाद झाल्यानंतर केवळ 6 धावांचे योगदान देऊन माघारी परततोय आणि शिकार बनतोय सुनील भाऊ यांच्या शिकार बनल्यानंतर आपण पाहतो की नक्कीच कॉन्फिडन्स वाढला दिसतोय कारण शाळेला जाताना क्रिकेटमध्ये पूर्ण अनुमान लावलेला दिसतोय कारण षटकार मारल्यानंतर आपली हिंमत न डगमगता मात्र तो चेंडू टाकला होता परंतु टीप एक्स्ट्रा कव्हरच्या रेंजमध्ये खेळण्याच्या प्रयत्नात त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लावला होता आणि आपल्या जालमध्ये फसवलं गेलं होतं ते मात्र गुलाब भाऊ यांना अंबादास येतोय ऑन स्ट्राईकला नेक्स्ट बॅटर पॉवर प्ले चालू आहे पॉवर प्ले चालू होत असताना आपण पाहू शकाल की नक्कीच सुनील भाऊ यांचा तिसरा चेंडू असेल यावेळेला देखील चांगला फटका परंतु आपण पाहतोय हलक्या हातून खेळला होता ऑन साईडच्या दिशेने मोडला होता त्या ठिकाणी आपण 30 यार्ड सर्कलच्या मधोमध आपण पाहू शकाल एक सिंगल धाव रोखली जाते आणि सिंगल धाव काढत असताना धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते ती मात्र 1-7 ही मात्र धावसंख्या पाहायला मिळते जुने ठाकूर या संघाची आलेल्या एकदा पंचक्रोशीतील सर्व क्रिकेट प्रेमिकांचे रसिकांचे तसेच आमच्या श्री इव्हेंट्स युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे आमचे क्रिकेट प्रेमी जोडले गेले त्यांचे देखील मी सहर्ष एकदा स्वागत करतोय प्रत्येकदा जाऊया मैदानाकडे कारण प्रयत्न चालू आहे संघर्ष चालू आहे मॅच चालू आहे आणि मॅच चालू होत असताना सुनील यांचा पुढील चेंडू यावेळी देखील चांगला फटका कव्हर पॉईंटच्या डॉक्यावर मारला आहे हवाई यात्रेमध्ये जात असताना पाहतोय की चेंडूचा पाठलाग केला जातोय तेज गतीमध्ये रफ्तार चेंडू अडवला जाईल की नाही परंतु चेंडू सीमारे सपलीकडे जातोय 4 रन नक्कीच कुठेतरी मन आपलं नियंत्रण आणि मन मैदानात घेऊन उतरले की पहिल्याच षटकावरती अटॅक केला जाईल म्हणजेच नक्कीच कुठेतरी मन ठरवून आले आणि मन ठरवून येत असताना एक मोठी धावसंख्या पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही परंतु आपण पाहतो की सुनील भाऊ यांचे थोडंसं महागडं षटक पाहायला मिळते दह्याचवाडी या संघाकडं कारण एक षटकार एक चौकार तर पाहायला मिळाला होता महत्वपूर्ण एक विकेट तर दिली परंतु महागडं षटक टाकत असताना 11 धावा खर्च केलाय आणि एक महत्वपूर्ण विकेट काढली ऑन खराब लेन फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला मोडलाय दमखम दाखवत असताना चेंडू गती प्राप्त होते चेंडू सीमारेषा पलीकडे जाते 4 रन 15 धावसंख्या पाहायला मिळते मित्रांनो कुणाचे मोटरसायकलची किली हरवलेली आहे ती TVS म्हणून या लॉकेट आहे माता अन्नपूर्ण दर्शन असं लॉकेटवर नाव आहे कुणाची मित्रांनो हरवलेली गाडीची बाईकची किली हरवलेली असेल तर घेऊन जायचे यावेळी आपण पाहतो लॉंग स्टॉपच्या रिजनमध्ये गेला होता पाठीमागे क्षेत्ररक्षण सुंदर परंतु मात्र एक धाव तर रोखू शकले नाही षटक संपते असं मला वाटते कारण पहिलं षटक थोडंसं महागडं पडतंय सुनील भाऊ यांच्या पहिल्या षटकात जर बघायला गेलं तर 16 धावा खर्च केलाय आणि 16 धावा खर्च करत असताना धावसंख्या पाहायला मिळते जुने ठाकूर या संघाची 1-16 मित्रांनो मोटरसायकलची कुणाच्या गाडीची जर किली हरवलेली असेल तर नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे थँक्यू नक्कीच एक मोठं टार्गेट ठेवू शकतील की काय परंतु विकेट काढावे लागतील ज्या पद्धतीने गुलाब यांची विकेट काढली परंतु मात्र नक्कीच अंबादास आणि गणेश यांच्या मात्र नक्कीच प्रतिकार हल्लाबोल चालू आहे या मैदानाच्या आत एक श्वास शेर तर दुसरा बब्बर शेर पाहूया
या सामन्यात आपण पाहतोय की नक्कीच सुनील भाऊ यांनी पहिले षटक टाकलं होते. 2 चौकार 1 षटकार मारले गेले होते. अधूनमधून सिंगल डबल काढले गेले होते आणि कुल मिलाकर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती मात्र 1 बाद 16 परत एकदा येते दह्याचीवाडी या संघाकडनं गोलंदाज सोमनाथ. ज्या पद्धतीने मात्र 16 धावा काढल्या गेल्या होत्या त्या रोखल्या जातील का या षटकामध्ये बघायला गेलं तर त्यांची भरपाई काढली जाईल का. सोमनाथ पाहू राईट आर्म ओव्हर द विकेटच्या मारा करण्यासाठी तयार. खराब लेंथ एक लाईन जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात वाईटच्या कोलीतही वाईटच्या इशारा आल्यानंतर अतिरिक्त धावामध्ये भर पडते. धावसंख्या पाहायला मिळते ती 17 1 बाद 17 आणि 17वर खतरा होईल की नाही परंतु अजूनही गणेश मात्र इन्फॉर्म फलंदाज मानला जातो जुनेद ठाकूर या संघाच्या. कारण जुनेद ठाकूर विरुद्ध जालखेड या संघाला प्रभूत केले होते जुनेद ठाकूर या संघाने. त्यात नक्कीच एक महत्वपूर्ण सामना यावेळेला पाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बोललाय. बॅकवर्ड शॉट्स लेगच्या दिशेने प्रयत्न केला जाते चेंडू अडवण्याचा परंतु मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट एक धाव पूर्ण केली होती. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मनस्थिती दाखवली होती परंतु मात्र माघार घेतले आणि माघार घेत असताना एकच धावेवरती समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. एक धावनंतर धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते 1 बाद 18 ही धावसंख्या. आता मात्र अंबादास यांना स्ट्राईक मिळते एक सिनियर प्लेयर. हो शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक काय रनआउटचे खतरा परंतु मात्र सुरक्षित गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक सिंगल धाव 19 धावसंख्या 1 बाद 19. एक धावेने मात्र नक्कीच थेंबे थेंबे तळेसाठी त्याचप्रमाणे मात्र नक्कीच एक धावेने स्कोअर बोर्ड हालता ठेवला जाते आणि हालता ठेवत असताना कुठल्याही प्रकारचे मात्र डॉट चेंडू वाया जाऊ दिला जात नाही. ही फलंदाजीची नक्कीच चांगली रणनीती आहे जुनेद ठाकूर या संघाची. शरीरापासून ताणून खेचून खेळण्याच्या प्रयत्नात परंतु मात्र नक्कीच एक चांगला चेंडू मानावा लागेल. लाईन कुठेतरी चांगली नक्कीच दिशा भटकत असताना मात्र जी लेंथ मिळाली होती ती मात्र आता सुंदर लय मिळाली ती मात्र सोमनाथ भाऊ यांना एक शानदार अटॅक. विकेट भले मिळवा ना मिळावं लेकिन परंतु जेव्हा पहिल्या षटकात 16 धावा काढल्या गेल्या होत्या त्या षटकाची नक्कीच भरपाई या षटकात काढली जाते. बॅटचा किनारा लागलाय. विकेट नंबर 2 सलामी जोडी मैदानाच्या बाहेर. गुलाब आणि गणेश ही सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर जात असताना नक्कीच पार्टनरशिप तर केली होती परंतु पार्टनरशिप जमत असताना मात्र ह्या दुसऱ्या षटकात मात्र गणेश हा फलंदाज बाद होतोय. गणेशने आपल्या संघासाठी वैयक्तिक 10 धावांची खेळी केली आणि 10 धावांची खेळी करत असताना माघारी परत असताना मात्र नक्की सोमनाथ यांच्या शिकार बनतोय आणि शिकार बनत असताना मात्र जालिंदर नेक्स्ट फलंदाज नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल एक सिनियर प्लेअरची साथ देताना ऑन स्ट्राईकला. 19 या आकड्यावरती धावसंख्या बघायला गेलं तर नक्कीच आपण पाहू शकाल की 3 धावा खर्च केल्या या सोमनाथने. आपल्या संघासाठी काहीतरी कानमंत्र संदेश देऊन आलाय कारण पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र तुंगलदरा आणि चांबुटेके. पहिल्या षटकात 16 धावा खर्च करत असताना मात्र किफायती षटक पाहायला मिळते सोमनाथ यांचं सटीक नियंत्रण आणि सटीक नियंत्रण करत असताना आपण पाहतोय की देखील जालिंदर येतोय स्ट्राईकला. त्यावेळेला आपण पाहतोय की देखील चांगला फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र निर्धाव चेंडू जातोय काय किफायती गोलंदाजी पाहायला मिळते. सांगितले जाते ना क्रिकेटमध्ये अक्षरशः की जेव्हा गोलंदाज लयमध्ये असतो तेव्हा मात्र हवे होते तेव्हा मात्र फलंदाजाला मात्र त्यांची लाईन बिघडण्याचे काम करावं लागते परंतु मात्र तारीफ करावी लागेल सोमनाथ यांची फलंदाजी मार्फत जर बघायला तर नक्कीच गुलाब भाऊ बाद झाल्यानंतर मात्र एक बाजूने पाऊनखिंड लढवत असताना गणेश भाऊंची याची विकेट केल्यानंतर आपल्याला नक्कीच अंबादास यांना स्ट्राईक द्यावी लागेल. प्रत्येकदा आपण पाहतो त्या ठिकाणी मात्र नक्कीच नेता चेंडू षटक संपतंय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पॉवर प्लेच्या लेखाजोखा बघितला गेला तर नक्कीच 19 धावसंख्या 1 बाद जुनेद ठाकूर या संघाची धावसंख्या. अजून 3 षटकांचा खेळ बाकी शिल्लक. सॉरी मित्रांनो 2 षटकांचा खेळ बाकी शिल्लक असेल कारण 4 षटकांचा हा सामना असल्याने मात्र नक्कीच त्यांनी रणनीती जे केली होती त्यात सफल तर झाले होते कारण पहिल्याच षटकात 16 धावा काढल्या होत्या परंतु मात्र किफायती षटक म्हणावं लागते ते मात्र आपण पाहू शकाल की सोमनाथ यांनी या षटकात 3 धावा खर्च केल्या आणि 19 धावावरती रोखले. अजूनही 2 षटकात जर 19 धावा काढल्या गेल्या तर नक्कीच 19 किंवा 40च्या आसपास आपल्याला टार्गेट पाहायला मिळेल ह्या ठिकाणी. अंबादास एक सिनियर प्लेयर नक्कीच त्यांना संदेश दिला गेलाय की नक्कीच विकेटची पर्वा न करता आक्रमण करावं लागेल परंतु परत एकदा अनुभवी 1 क्वालिटी प्लेयर परत एकदा गोलंदाजीची एक मोर्चा सांभाळण्यासाठी तयार आहे. 33 नंबर जर्सी प्रदान केलेला हा गोलंदाज ऋषिकेश कानिटकर. एक फिटनेस तर चांगली आहे नक्कीच फिटनेस चांगली होत असणार कारण नक्कीच राईट आर्म ओव्हर द विकेटच्या मारा करण्यासाठी निर्णय घेतलाय. निर्णय घेत असताना आपण पाहतो की नक्कीच सिनियर प्लेयर अंबादास हा मात्र स्ट्राईकला.
हो, खाली बाहेरून गेलेला चेंडू होता. विकेट किपर यांना साथ तर दिली नाही. तिथे मात्र नक्कीच विकेटच्या पाठीमागे जर चेंडू गेदर केला असता तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी निर्धाव चेंडू पाहायला मिळाला असता, परंतु मात्र एक सिंगल धाव लेग बॅकच्या स्वरूपात स्ट्राईक मिळते ती मात्र जालिंदर यांना. एके दुकीने धावसंख्या वाढते. धावसंख्या 20 या आकड्यावरती 1 बाद 2 बाद 20 ही धावसंख्या पाहायला मिळते. जुने ठाकूर या संघाची धावसंख्या. खराब चेंडू वाईटचा इशारा आल्यानंतर अतिरिक्त धावमध्ये भर पडते. 21-21 या आकड्यावरती धावसंख्या. महत्वपूर्ण विकेट तर गेल्यात, परंतु मात्र ज्या पद्धतीने सोमनाथ यांनी षटक टाकलं होतं त्या पद्धतीने षटक टाकावे लागतील. कारण मात्र सोमनाथ बंधू यांनी द्यावे लागेल, कारण ज्या पद्धतीने त्यांनी अनुभव आला असेल आणि सिमेंटची पिच असल्याने आपण पाहतोय की नक्कीच एक सॉल्टरचा देखील वापर केला जाईल की नाही पाहायचे आहे. पॉईंट पॉईंट नाही तर कव्हरच्या रिजनमधून काढलाय फटका. शॉर्ट मिडलच्या लॉंग ऑफच्या रिजनमध्ये येतोय. या ठिकाणी आपण पाहतो की उत्कृष्ट पद्धतीचे असे आपल्याला एक शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यानंतर थ्रो जातोय तेव्हा मात्र एक सिंगल धाव. परत एकदा अंबादास यांना स्ट्राईक मिळते. शानदार गोलंदाजी अधूनमधून वाईट चेंडू तर टाकले गेले, परंतु टाकत असताना एक एक धावरती मात्र नक्कीच समाधान मानावं लागते फलंदाजांना. अजून आपल्याला पाहिजे की चौकार षटकार जेव्हा गणेश करत होता तेव्हा त्याच्या बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळालं होती. यावेळेला देखील कव्हर पॉईंटमधून काढला आहे, त्याच रिजनमध्ये गेला होता, त्याच ठिकाणी तेच आपल्याला दृश्य पाहायला मिळालं. परत एकदा एक सिंगल धाव, परंतु बॅकअप हो यावेळी जिथे एक धाव होती तिथे मात्र बॅकअपला क्षेत्ररक्षक होता, परंतु मिसफील्ड झाल्यानंतर 2 धावा कन्वर्ट. महत्वपूर्ण 2 धावा आपल्या या संघासाठी. मित्रांनो एक एक धावा रोखाव्या लागतील, कारण कधी कधी एक धावेने विजयी होते तर कधी कधी एक धावेने पराभव देखील होते. विकेटच्या समोरच मात्र नक्कीच लुटकत असताना चेंडू रनआउट आहे की नाही, परंतु अंपायरच्या अंगठी वरती उठते, म्हणजेच रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होते. जालिंदर फलंदाज बाद झाल्यानंतर माघारी प्रत्यय नेक्स्ट बॅटर जाते मैदानाच्या आत अंबादास यांना साथ देण्यासाठी. कार्तिक त्यांनी ताबडतोब सुरुवात तर केली होती. एक समयाला असं वाटलं होतं की नक्कीच 50 प्लस करतील रन स्कोअर, परंतु मात्र गुलाब भाऊ आणि गणेश जालिंदर यांची विकेट गेल्यानंतर धावसंख्या रोखलेली दिसते. ती मात्र दह्याची वाडी या संघाने महागडे षटक टाकलं होतं. ते पहिले षटक मात्र सोनू यांनी सुनील भाऊ यांनी मात्र 16 धावा खर्च केले होते, परंतु एक किफायती षटक 3 धावा खर्च केले होते त्या सोमनाथ यांनी. परंतु ऋषी हा गोलंदाज देखील एक तितकाच अनुभवी गोलंदाज आहे. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. पाठीमागे क्षेत्र सगळ्यात डीप थोडासा स्क्वेअर केलेला फटका. त्यानंतर आपण पाहतोय की देखील थर्ड बॅनच्या रिजनमध्ये केला होता. त्या ठिकाणी आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा येत असताना धावसंख्या पुढे पाहायला मिळते. ती मात्र 3 बाद 25 26 धावसंख्या. कानून खेचून खेळण्याचा प्रयत्न वाईटचा इशारा आल्यानंतर मात्र 27 धावसंख्या 27 3 विकेट गेल्यानंतर मात्र रोखण्याचे काम केले जाते, परंतु आपण पाहू शकाल की ऋषी यांनी अधूनमधून वाईटचे चेंडू टाकलेत, परंतु अधूनमधून एक निर्धाव चेंडू टाकली, परंतु आपण पाहतो की नक्कीच कार्तिक स्ट्राईकला येते अंबादास यांच्या साथ देण्यासाठी. एक प्रेसर एक महत्वपूर्ण सामना. या सामन्यात बघायला गेलं तर नक्कीच दोन्ही संघासाठी एक महत्वाचा सामना. आपल्याला बॉलरच्या सरच्या डोक्यावरून खेळला होता. डोक्यावरून खेळत असताना आपण पाहतो डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफच्या रिजनमध्ये आला होता आणि लॉंग लॉंग ऑफच्या रिजनमध्ये आल्यानंतर मात्र एक सट्टिक निशाणा तर लावला होता स्टंपवरती, परंतु स्टंपवर काही लागला नसल्याकडे मात्र प्रत्येक एक सिंगल धाव आणि सिंगल धाव आल्यानंतर आपण पाहतो की षटक संपते. 2 धावा येतात मित्रांनो. 2 धावा आल्यानंतर षटक संपते. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते 3 बाद 29. शेवटचं षटक पाहायचे आहे. ह्या षटकात जर लगेच 10 धावा जर आल्या तर 39 किंवा 40 धावांचे टार्गेट असू शकते दह्याच्या वाडीच्या संघासमोर. एक अनुमान अंदाज वर्तवलाय, परंतु मात्र शेवटचं षटक घेऊन येते उत्तम. परत एकदा थर्डमॅनच्या गलीमध्ये काढला होता. त्या ठिकाणी मेस फील्ड होते. तेज रफ्तारच्या गतीने चेंडू सीमापार जाईल का नाही, परंतु मात्र त्या ठिकाणी मात्र लंबी दौड लावून प्रयत्न केलाय चेंडू अडवण्याचा आणि सफल होते. आणि सफल होत असताना संधी तर मिळाली होती, परंतु एक डिसाईन थ्रो असल्याकडे मात्र ओव्हर थ्रोच्या स्वरूपात तिसरी धाव सुद्धा पूर्ण कंप्लीट केली जाते. 4 धावा कार्तिक आणि अंबादास यांची एक गुड रनिंग बिटवीन द पाहायला मिळाली होती. भले चौकार गेला नाही, परंतु नक्कीच गुड रनिंग बिटवीन द करत असताना 4 धावा काढल्या गेल्यात आणि 4 धावा काढल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 33 धावसंख्या 3 बाद 33. जुने ठाकूर या संघाची धावसंख्या टॉस जिंकला होता. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयावर खरे उतरत असताना ताबडतोब विस्फोटक अंदाजाने फलंदाजी केली होती.
प्रत्येक डाऊन साईडला मोडलाय त्या ठिकाणी खाली क्षेत्र आहे जमिनी लगतच्या कार्पेटच्या साऱ्याने हा फटका, परंतु अंबादास यांची मात्र नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट, कारण चौथ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आला होता आणि अखेरकार एक किल्ला लढवत असताना आपल्याला महत्वपूर्ण आपल्या संघासाठी योगदान देताना पाहायला मिळते. परत एकदा 2 धावा 35 35 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. 3 बाद 35. अजूनही ह्या षटकातील चेंडू बाकी शिल्लक आहे, त्याने शिल्लक होत असताना उत्तम, ज्याप्रमाणे नाव उत्तम आहे त्याप्रमाणे उत्तम गोलंदाजी तर पाहायला मिळत नाही, परंतु अधूनमधून मात्र क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. कारण जेव्हा फलंदाज बॅट घेऊन मैदानात उतरतोय तेव्हा मात्र त्यांना रनाची भूक असते आणि भूक भागवत असताना प्रत्येक चेंडूवर आक्रमण केले जाते. यावेळेला देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा रिजन मध्ये जातोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एकदा पूर्ण दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते, परंतु रन आउटच्या स्वरूपात दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र अंबादास बाद होतोय. विकेट नंबर 4, चौथा झटका लागतोय जुने धागूर या संघाला. लखन जातोय नेक्स्ट बॅटर. अंबादास बाद झाल्यानंतर मात्र लखन जातोय. लखन भाऊ मात्र एक सिनियर प्लेअर. अंबादास हा बाद झाल्यानंतर मात्र नक्कीच कार्तिक यांची साथ देण्यासाठी जाते. 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. 3 चेंडू टाकून झाले. 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असल्या कारणाने आपण पाहतोय की धावसंख्या 36 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. 4 विकेट गमावून जुने धागूर या संघाची धावसंख्या आपण पाहतोय की नक्कीच दमलेत आणि दमल्यानंतर मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात अंबादास बाद होतोय. बाद झाल्यानंतर मात्र चौथा चेंडू टाकण्यासाठी तयार. पुढे सरसाव देऊन मात्र कुठल्याही प्रकारची धाव नसेल. अशा वेळेला मित्रांनो नक्कीच मोठे फटके तर येत नाहीत, परंतु एक धाव महत्वाचे असले कारण 40च्या घरात पोहोचतील काय जुने धागूर हा संघ. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल पहिल्या इनिंग मध्ये. यावेळेला दमदार फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु मात्र हो हो नक्कीच हाताला लागून टच झाला होता, परंतु मात्र कॅच काही पकडू शकला नाही. चेंडू शिंबार आपलीकडे चौकारांसाठी जातोय. 4 धावा धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 4 बाद 40. शेवटचा चेंडू एक उत्तम यांची चांगली गोलंदाजी, परंतु मात्र नक्कीच तारीफ करावी लागेल ती मात्र नक्कीच या फलंदाजाची, लखन यांची. परत एकदा त्या ठिकाणी प्रयत्न परत केलाय, शरीरापासून तर दूर ठेवला होता, परंतु यावेळेला मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा येतात की नाही, परंतु मात्र रनआउट होतोय. 5वा विकेट पडतोय. लाखन फलंदाज बाद होतोय. म्हणजे धावसंख्या पहिले इनिंग समाप्त झाल्यानंतर 41 5 बाद 41 ही धावसंख्या बनवली जुने ठाकूर या संघाने आणि 42 धावांचं आव्हान ठेवलंय, टार्गेट ठेवलंय ते मात्र दह्याची वाडी या संघासमोर. पुढील सामना असेल तुंगलदरा विरुद्ध जांबुटके. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस का बॉईश या ठिकाणी येऊन नाणेफेकचा कौल करून घ्यायचा आहे. पहिली इनिंग समाप्त होते. 42 धावांचे टार्गेट दह्याची वाडी या संघासमोर. पुढील सामना आपल्याला मित्रांनो पाहायला मिळेल तुंगलदरा विरुद्ध जांबुटकी या कर्णधारांना विनंती असेल की आपण टचविन करून घेण्यासाठी यायचे, कारण तुंगलदरा या संघाने देहरवाडी या संघाला पराभव केलं होतं आणि जांबुटकी या संघाने भोकरपाडा या संघाला पराभूत केलं होतं. तो सामना आपल्याला नॉकआउटचा सामना पाहायला मिळेल, कारण जो सामना पाहायला मिळत आहे ह्या सामना तुमचा संघ जिंकेल तर मात्र या आजच्या दिवसातील पोल फायनलच्या सामन्यामध्ये प्रवेश करू शकेल. मित्रांनो नक्कीच घाई करायची आहे, स्पीडअप घ्यायची आहे. संध्याकाळच्या सत्रात आपण पाहतोय घड्याळामध्ये आपण पाहू शकाल की 3 वाजून 5 मिनिट झालेत आणि 5 मिनिट होत असताना मात्र जुने धागूर हा संघ मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी एक शानदार आयोजन करत असताना आपण पाहतोय की ऑर्गनाइज एक आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. सन्माननीय लालू बोंबले, सज्जन भाऊ बोंबले, लखन भाऊ बोंबले, रवी बोंबले, पिंटू पारधी, अभिभाऊ बोंबले, योगेश बोंबले, भीमाभाऊ दर्दवळे, सचिन बोंबले, प्रसाद बोंबले, सुखदेव पारधी, संतोष बेंडकोळी, सोनूभाऊ बोंबले, धोंडीराम बोंबले, गोरख पारधी, राजू सितान आणि निखिल भाऊ बोंबले यांचे मात्र नक्कीच आम्हाला हे शानदार आयोजन पाहायला मिळते या ठिकाणी. त्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच फॅमिली बॉईज रवळगाव जसं की 2024 स्पर्धा आपण पाहतोय आळंदी डॅमच्या या बाजूला सपाट मैदान आणि सपाट मैदान घेत असताना संध्याकाळच्या सत्रात आपल्या दुसऱ्या इनिंगला मात्र नक्कीच सुरुवात होते आणि सुरुवात होत असताना जुने धागूर हा संघ मैदानाच्या आत आपल्याला जाताना पाहायला मिळतोय.
चला मित्रांनो, सलामीची जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. दह्याचीवाडी या संघाची सोमनाथ आणि सुनील यांची 42 धावांचे टार्गेट, 10+च्या सरासरीने धावसंख्या बनवावी लागेल. पुढील सामना आपण पाहू शकाल की नाही, जांबुटेका आणि तुंगलदरा याच्या दरम्यान मला वाटते जांबुटेका या संघाने टॉस जिंकलाय. 3:07 झाल्यानंतर मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत असताना आपण पाहू शकाल की सुनील आणि सोमनाथ ही सलामीची जोडी मैदानाच्या आत जाताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 बॅटर 42 धावांची आवश्यकता यांच्यासमोर. फॅमिली बाय चषक रवडगाव चषक ही 2024ची स्पर्धा आपण पाहते. 23 नोव्हेंबरपासून या प्रतियोगितेला सुरुवात झाली होती. सुरुवात होत असताना आपण पाहतो की या प्रतियोगितेतील आजचा तिसरा दिवस आणि तिसरा दिवस होत असताना आपण पाहू शकाल की हा एक नॉकआउटचा सामना. या सामन्यात तुमचा संघ जिंकेल तो आजच्या दिवसातील पॉल फायनलमध्ये प्रवेश करू शकेल. कारण एक अजून आपल्याला मॅच खेळायची बाकी आहे, तो म्हणजे जांबुटेका आणि तुंगलदरा यांच्या दरम्यान. तत्पूर्वी आपण पाहतो की पहिलं षटक घेऊन येतोय तो मात्र जुने ठाकूर या संघाकडं. पंकज स्ट्राईकला सोमनाथ, नॉन स्ट्राईकला सुनील. 42चे तगडं आव्हान. फिल्डिंग लावली, क्षेत्ररक्षण लावले गेले. ओके, या सामन्याला सुरुवात होते. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी तयार. खराब लेट, नो बॉल. हो, सांगले जाते ना की डोळे उघडून पहा नीट. हा चेंडू असेल फ्री हिट. नक्कीच तिथे संधी निर्माण झाली. एक संधीचे सोनं केलं जाईल का नाही, देखील ज्या पद्धतीने मात्र गंगा नदीमध्ये हात धुवले जातात त्याच पद्धतीने मात्र सोमनाथ यांना संधी निर्माण झाली. एक फ्री हिटचा चान्स आणि ह्याच चेंडूवर जर नक्कीच षटकार किंवा चौकार मारला तर एक उपयोगी साबित फटका पाहायला मिळेल. आणि मिळत असताना मात्र आपण पाहतो पंकज प्रत्येकदा गोलंदाजीची मोर्चा सांभाळण्यासाठी प्रत्येकदा तयार. फ्री हिटचा चेंडू. हो, यावेळी देखील वाईटचा चेंडू येतोय. वाईटचा इशारा येतोय. वाईटचा इशारा आल्यानंतर मात्र अतिरिक्त धावामध्ये भरपटी धावसंख्या पाहायला मिळते ती 2. नक्कीच आहे अशा अशा परिस्थितीत मात्र फलंदाजाला कुठल्याही प्रकारची मात्र नक्कीच एक मशागत करायला पडत नाही किंवा भाग पडत नाही. कारण नक्कीच एक फुकटच्या धावा मिळतात आणि फुकटच्या धावा मिळत असताना आपण पाहू शकाल की एक सोमनाथ हा एक देखील विस्फोटक फलंदाज मानला जातोय. बॅटचा किनारा लागला होता, आवाज तर आला होता, परंतु मात्र नो बॉलचा कॉल. फ्री हिटचा चेंडू असल्या कारण मात्र विकेट तर दिली जाणार नाही. कारण नक्कीच एक अटॅक तर चांगला केला होता, परंतु मात्र जो हा फटका डीप एक्स्ट्रावरच्या रिजनमध्ये जर ताणून खेचून खेळला असता तर त्या ठिकाणी फायद्याचे झालं असतं या देहाची वाडी या संघाला. परंतु मात्र निर्धाव चेंडू जातोय. यावेळेला खूपसारा फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स चौकार 4 रन. चांगली फटकेबाजी. चांगली बाजी करत असताना आपण पाहतोय की लगातार 2 चेंडू वाईट टाकले होते, एक नो बॉल टाकला होता आणि टाकत असताना आपण पाहतोय की धावसंख्या तेज रफ्तारच्या गतीने पाहायला मिळते ती मात्र 6 या आकड्यावरती धावसंख्या. बिनबाद 6. सुरुवात तर चांगली झाली, परंतु मात्र सुनील जेव्हा मात्र पहिलं षटक टाकलं होतं त्या षटकात 16 धावा काढल्या गेल्या होत्या. परत एकदा ऑफस्टमच्या बाहेर चेंडू टाकला होता. वाईटचा इशारा नक्कीच येईल आणि वाईटचा इशारा येत असल्याकडे मात्र अतिरिक्त धावामध्ये भर पडते. तर बघायला गेलं तर या पहिल्याच षटकात आपण पाहू शकाल एक नो बॉल चेंडू टाकला होता. 2 लगातार वाईट चेंडू टाकले म्हणजे कुल मिलाकर एक्स्ट्रा धावांची जर संख्या बघितली गेली तर 3 धावा एक्स्ट्रा खर्च केल्या आहेत. कुल मिलाकर धावसंख्या आपण पाहू शकाल की 3/7 ही धावसंख्या पाहायला मिळते. लॉफुल टच, 1 ऑफ द मॅच सक्सेसफुल. 1 बाउन्स चौकार आणि 1 बाउन्स चौकार केल्यानंतर आपण पाहतोय की 4 धावा कंप्लीट. 4 धावा मिळतात आणि 4 धावा कंप्लीट पूर्ण पाहायला मिळत असताना आपण पाहतोय की जी 7 धावसंख्या होती ती मात्र 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. दह्याचीवाडी या संघाची धावसंख्या. तीन वाजून 11 मिनिट झाल्यानंतर आपण पाहतो की देखील एक मोठा फटका सोमनाथ यांच्या बॅटच्या माध्यमातून 11 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. 3/11 सुरुवात तर चांगली मिळाली आणि सुरुवात चांगली मिळत असताना 10+च्या सरासरी धावसंख्या तर काढावीच लागेल. प्रत्येकदा ब्लॉक मध्ये नियंत्रण के साथ गोलंदाजी पाहायला मिळते पंकज भाऊ यांची.
एक शानदार गोलंदाजी, जेव्हा मात्र नक्कीच हताश न होता मात्र आपला कॉन्फिडन्स न डगमगता एक शानदार गोलंदाजी केलेली पाहायला मिळते. कारण एक चौकार तर मारला होता आणि 2 चौकार मारल्यानंतर आपण पाहतो की सोमनाथ 11 धावेवरती खेळतोय. 11 धावेवरती खेळत असताना आपण पाहू शकाल की पुढील एकदा चेंडू टाकण्यासाठी तयार. लॉ फुल टॉच लॉंग ऑफच्या वरती या ठिकाणी पाहायचे आहे की नाही, कॅच पकडला जाईल की नाही. सुंदर झेल पकडण्याच्या प्रयत्नात मात्र हातातून फेसळतोय चेंडू. चेंडू सीमारेष आपल्याकडे षटकारांसाठी जातोय. शानदार दमदार आणि दमदार करत असताना आपण पाहतोय की नक्कीच पंकज भावना नियंत्रण कुठेतरी चुकते आणि चुकत असताना लेंथ पकडावी लागेल. लेंथ पकडत असताना आपण पाहतोय फॅमिली पाईज चषक रवडगावची स्पर्धा 2024 स्पर्धा आपण पाहतोय. या ठिकाणी जर बघायला गेलं तर प्रथम पारितोषिक असेल 31,000. सन्माननीय श्री नरहरी झिरवाळ साहेब यांच्या सौजन्याच्या माध्यमातून परत एकदा बॅकवर्ड शॉट लेगच्या दिशेने चेंडू खेळलाय. त्या ठिकाणी मात्र नक्की थोडासा चढाव आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की क्षेत्ररक्षक जेव्हा फील्ड करतोय चेंडूला अडवतोय आणि अडवत असताना जेव्हा थ्रो येतोय विकेट किपर यांच्याकडे तेव्हा मात्र 2 धावा पूर्ण केल्यात आणि 2 धावा पूर्ण करत असताना मात्र षटक संपतंय. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती बिनबाद 19 धावसंख्या. पाहायला गेलं तर नक्कीच तुलना केली गेली तर कुठेतरी दह्याचीवाडी हा संघ पुढे आहे. कारण ज्या पद्धतीने मात्र या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी केली होती जुनी ठाकूर यांनी, त्यांनी मात्र सुनीलच्या षटकात 16 धावा खर्च केल्या होत्या, काढल्या गेल्या होत्या आणि काढत असताना त्यांना प्रत्युत्तर जबाब देत असताना 19 धावा काढलाय. परत एकदा पॉवर प्लेचे दुसरं षटक. यावेळेला नक्कीच चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑन द स्पॉट हवाई फायर षटकार जातोय मिड विकेट रिजन षटकार. या षटकार केल्यानंतर त्याच रफ्तारच्या गतीने पाहायला मिळते. जोडी तोडावी लागेल. जोडी तोडत नसाल तर लगेच हा सामना आपल्या हातातून निसटण्याची नक्कीच शक्यता असेल. कारण ज्या पद्धतीने सुनील आणि सोमनाथ यांनी मात्र त्याच्या वाढच्या संघाची मजबूत स्थिती बनवलेली दिसते आणि मजबूत स्थिती बनवत असताना 25 या आकड्यावरती धावसंख्या. कारण पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर 5 क्षेत्ररक्षक आपल्याला बाउंड्री टच पाहायला मिळतात, परंतु मात्र हवाई फायर करत असताना एक शक्तिशाली प्रहार आणि शक्तिशाली फटका खेळत असताना सुनील भाऊ यांच्या बॅटच्या माध्यमातून आपल्याला फटका पाहायला मिळाला होता. परत एकदा लॉंग ऑनच्या रिजन मध्ये खाली क्षेत्र तेज रफ्तारच्या शक्तिशाली प्रहार पाहायला मिळतोय. 4 रन. खराब गोलंदाजी आणि खराब गोलंदाजी करत असताना आपण लॉ फुल टच चेंडू टाकला होता. टाकत असताना मात्र त्याचा फायदा उठवला जातो सुनीलच्या बॅटच्या माध्यमातून. प्रत्येक रस्ते लाईन जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात विकेट किपर यांना काही चेंडू अडवता आला नसल्याने मात्र एक धाव चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र नक्कीच इशारा केला होता की वाईटचा कॉल येतोय. वाईटचा कॉल आल्यानंतर अतिरिक्त धावमध्ये भर पडते, परंतु मात्र नक्कीच खराब गोलंदाजी. बॅक टू बॅक पाहायला गेलं तर एक षटकार एक चौकार आणि एक चौकार मारल्यानंतर वाईटचा चेंडू आणि वाईटचा चेंडू आल्यानंतर आपण पाहू शकाल की धावसंख्या पाहायला मिळते ती 29 29 धावसंख्या. सॉरी मित्रांनो 30 धावसंख्या. यावेळेला देखील ऑन द स्पॉट हवाई फायर चेंडू जातोय. हो हो नक्कीच चांगला फटका पाहायला मिळतोय. एक मला असं वाटलं की कॅच पकडला गेला नाही, परंतु नक्कीच साथ द्या प्रतिसाद द्या, जमलं तर दाद द्या आणि दाद देत असताना मात्र नक्की टाळ्यांच्या गजरात मात्र सुनील भाऊ यांची तारीफ केली जाते आणि तारीफ करत असताना तेच रफ्तारच्या गतीमध्ये ज्या पद्धतीने रेल पटरीवरती मात्र रेल्वे गाडी धावते त्याच पद्धतीने मात्र ही दह्याची वाडी गाडी धावते आणि धावत असताना धावसंख्या पाहायला मिळते ती 36 धावसंख्या. बिनबाद 36 पार्टनरशिप चांगली जमते. यावेळेला देखील हो 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 काय फटका पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक सुनील भाऊ यांच्या बॅटच्या माध्यमातून फायर करत असताना षटकार आणि षटकार आल्यानंतर तेज रफ्तारच्या गतीने फटका तर मारला होता आणि एकतर्फी सामना जिंकलाय. 10 विकेट्सने हा सामना जिंकलाय दह्याचीवाडी या संघाने. अभिनंदन आणि हारलेल्या संघाचे कौतुक. शानदार फलंदाजी बघायला गेलं तर आपण पाहू शकाल या सामन्यात. दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल की नक्कीच सुनील आणि सोमनाथ यांनी शानदार 42 धावांची पार्टनरशिप करत असताना आपल्या संघाला सामना जिंकून दिलाय. कारण सोमनाथ मात्र 18 धावांवरती खेळला होता, 7 चेंडूचा सामना खेळला होता आणि